भीम जयंतीची मिरवणूक सुरू आहे. लोकांची गर्दी आहे, साऊंडचा आवाज घुमतोय आणि पोरं नाचतायत. आणि अशातच पोरांमध्ये एक माणूस शिरतो आणि खांद्यावर चढून नाचायला लागतो. मिरवणुकीचा हा व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतो आणि वर्षभरानं व्हायरल होतो. कारण भीम जयंतीच्या मिरवणुकीत नाचताना दिसणारे 2 जण आहेत, सक्षम ताटे आणि गणेश मामिडवार. सक्षम ताटे ज्याचा गोळ्या घालून डोक्यात फरशी घालून खून झालाय आणि खून करणारा आरोपी आहे गणेश मामिडवार. आपली मुलगी अंचल मामिडवार हिच्यासोबतचं प्रेम प्रकरण थांबवलं नाही, तिच्याशी बोलत होता म्हणून सक्षम ताटेचा खून केल्याचा आरोप गणेश मामिडवार याच्यावरती आहे. त्याचा या प्रेम प्रकरणाला विरोध असल्याचं कारण त्याची मुलगी अंचलकडून सांगण्यात आलंय, ते म्हणजे जात. आपल्या वडील आणि भावाने सक्षमला संपवल्यानंतर अंचलने सक्षमच्या मृतदेहासोबत लग्न केलं आणि नांदेडची केस देशभर चर्चेत आली. कालपर्यंत या केसमध्ये सक्षमचा इतिहास गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं, त्याच्यावर MPDA सारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं होतं. पण आता सक्षमवर दाखल असलेला गुन्हा खोटा असल्याचं अंचलनेच सांगितलंय. शिवाय ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली त्या दिवशी सकाळीच अंचलच्या भावाने तिला पोलीस स्टेशनला नेत सक्षमवर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकला होता, असाही दावा तिनं केलाय. पण मग असं काय घडलं की भीम जयंतीला सक्षमसोबत नाचणाऱ्या अंचलच्या वडिलांनी त्याला संपवलं? अंचलने सक्षमच्या मृत्यूबद्दल कोणते खुलासे केलेत? अंचलच्या जबाबामुळे या प्रकरणात कोणता ट्विस्ट आलाय? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता तुमच्या हक्काचं माझा महाराष्ट्र न्यूज आणि तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर झालं असं, नांदेडमधली ऑनर किलिंगची ही केस चर्चेत आल्यानंतर सक्षमची पार्श्वभूमी गुन्हेगारीची होती हे समोर आलं होतं. गजानन मामिडवारने गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा नको म्हणून आमचा सक्षमला विरोध होता असा दावा पोलीस चौकशीत केल्याचं बातम्यांमधून सांगण्यात आलं होतं. सक्षमवर MPDA कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता, ज्यामुळे तो जेलमध्ये होता. 1.5 महिन्यांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आला. पण सक्षमवर दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल अंचलने धक्कादायक खुलासा केलाय. सक्षम हा साहिल आणि हिमेश मामिडवार यांचा दोस्त, त्यामुळे सक्षमचं या दोघांच्या घरी येणं जाणं होतं. यातूनच सक्षम आणि अंचलचे प्रेमसंबंध सुरू झाले. सगळं घडलं साधारण 3 वर्षांपूर्वी. त्यावेळी या दोघांचं वय 16 ते 18 वर्षांच्या आसपास होतं. यानंतर त्यांच्या प्रेमाबद्दल अंचलच्या घरी कळालं तेव्हा अडचण सुरू झाली. अंचलने माध्यमांशी बोलताना सांगितलं की साधारण 1-2 वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी आणि भावांनी तिच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. तिला धमक्या दिल्या, तू सक्षमच्या विरोधात तक्रार दाखल कर म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. जर तू असं केलं नाही तर आम्ही सक्षमला संपवून टाकू, नाहीतर आम्ही स्वतःला तरी संपू, अशी धमकी अंचलला तिचे घरचेच देत होते. भाऊ आणि वडील त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांची भीती आपल्याला दाखवत होते, त्यामुळे आपण घाबरून सक्षमच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. पण जेव्हा मी 18 वर्षांचं झाले त्यानंतर लगेच कोर्टात जाऊन सक्षमच्या बाजूने साक्ष दिली आणि त्यानंतर सक्षम जेलमधून सुटला असा दावा अंचलने केलाय. सक्षमवर जो MPDAचा गुन्हा दाखल झाला होता तो हाच गुन्हा होता. आता मग महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंचलचा बाप गजानन मामिडवार हा स्वतः मोक्कातला आरोपी आहे. त्यात सक्षमवर बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याचा आरोप होता. त्यातून 4 वेळा त्याच्या घराची झडती घेण्यात आली, पण पिस्तूल एकदाही सापडली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आला का, असा प्रश्न विचारण्यात येतोय. अंचलने असाही आरोप केलाय की सक्षम अट्टल गुन्हेगार नव्हता. पोलीस माझ्या वडिलांकडून पैसे घ्यायचे. माझ्या भावाने आणि वडिलांनी 2 नंबरचे धंदे करून पैसे कमवले होते. मागच्या 3 वर्षांमध्ये त्यांच्याकडून माझ्यावर प्रचंड दबाव टाकला गेला. मला अनेक वेळा मारहाण सुद्धा गेली. मी याबद्दल सक्षमला सांगितलं होतं. आपण दोघं पळून जाऊ असं म्हणाले होते, पण त्यानं माझं ऐकलं नाही. तो म्हणायचा, मी तुझ्या वडिलांची इज्जत करतो, त्यांना समजावेन, म्हणवेन आणि मग तुला घेऊन जाईन. त्यामुळे सक्षमच्या गुन्हेगारीचा त्याच्या मृत्यूशी काही संबंध नव्हता, असंच आता पुढे येते. सक्षमचा मृत्यू झाला 27 नोव्हेंबरला.
पण त्या दिवशी सकाळीच अंचलला तिचा भाऊ पोलीस स्टेशनला घेऊन गेला होता. अंचलने असा दावा केलाय की गुरुवारी सकाळी मला माझा भाऊ पोलीस स्टेशनला घेऊन गेला आणि तिथे गेल्यावर सक्षमच्या विरोधात तक्रार दे, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायचाय असं म्हणत दबाव टाकायला लागला. पण मला असं काही करायचं नव्हतं, त्यामुळे मी सक्षमच्या विरोधात तक्रार दाखल केली नाही. मला तक्रार द्यायची नाहीये असं सगळ्यांच्या समोर सांगितलं. त्यावेळी पोलीस स्टेशनमधला एक पोलीस कर्मचारी माझ्या लहान भावाला म्हणाला, तू रोज मारामाऱ्या करून इथे येतोस, तुझ्या बहिणीचं लफड ज्याच्यासोबत आहे त्याला मारून ये, असं बोलून बोलून त्याने माझ्या भावाला भडकवलं. त्यावेळी माझा भाऊ बोलला, त्याला मारूनच इथे येतो. त्यानंतर ही हत्या घडली. थोडक्यात अंचलने हा सगळा प्रकार एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या भावाला भडकवलं म्हणून घडल्याचा आरोप केलाय. तिने याआधीही माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की 1.5 महिन्यांपूर्वी सक्षम जेलमधून सुटून आला तेव्हाच माझ्या घरचे म्हणत होते त्याची गेम टाकणार. त्यामुळे मामिडवार बापलेकांनी याआधीच प्लॅन केलं होतं की हा रागातून घडलेला प्रकार आहे, याबद्दलही प्रश्न उपस्थित झालेत. पण हा सगळा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय जास्त आहे, कारण अर्थातच 27 तारखेला घडलेल्या घटना. अंचलने असा दावा केलाय की पोलीस चौकीतून आल्यावर संध्याकाळी मला सांगण्यात आलं आपल्याला देवदर्शनाला जायचे आणि मला परभणी जिल्ह्यातल्या मानवतमध्ये असलेल्या आईच्या माहेरी नेलं. त्यावेळी माझ्यासोबत माझी आई आणि काका काकू होते. आम्ही मानवतमध्ये होतो तेव्हा तिथे पोलीस आले, त्यांच्यासोबत माझे वडील आणि भाऊ सुद्धा होते. तेव्हा मला सांगितलं सक्षमला 2-3 टाके लागलेत, हॉस्पिटलला ठेवले. तिथून पोलिसांनी सकाळी मला मानवतहून नांदेडला आणलं. तेव्हा पोलीस चौकीत मी सक्षमच्या बॉडीचा फोटो पाहिला तेव्हा मला समजलं सक्षमचा खून झालाय. सक्षमला सगळेजण म्हणत असत तिने तुझ्यावर गुन्हा दाखल केलाय, तिचा नाद सोड. पण त्याने मला खूप जीव लावला, मग मी त्याची साथ कशी सोडू? आताही त्याची साथ सोडणार नाही, त्याच्या कुटुंबाच्या सोबतच राहीन. अंचलच्या घरच्यांनी हे सगळं ठरवून केलं. हा संशय वाटण्याची आणखी 2 कारणं आहेत. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार अंचलची आई 27 तारखेच्या दुपारी सक्षमच्या घरी गेली होती. तेथे जाऊन तिने सक्षमला बजावलं होतं की माझ्या मुलीचा विषय सोडून दे, याच्या नादी लागू नको, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. त्यानंतर 2-3 तासाने सक्षमचा खून झाला असं सांगण्यात येते. त्यात सक्षमची आईने असा दावा केलाय की मला माझ्या धाकट्या मुलाने शिवमने फोन करून सांगितलं की गुरुवारी दुपारी गणेश मामिडवार आणि त्याची मुलं आमच्या घरी आली होती. त्यांनी सक्षम कुठे म्हणून विचारलं, पण सक्षम भाऊ घरी नसल्याने आणि ते कामासाठी म्हणून त्याच्याकडे आले आहेत असं वाटल्याने भाऊ घरी नसल्याचं मी त्यांना सांगितलं, असं मला माझ्या धाकट्या मुलाने सांगितलं. जेव्हा मला शिवमने फोन केला तेव्हा त्याने मला मिलिंदनगर भागात लवकर यायला सांगितलं. सक्षम भाऊला खूप लागले असं तो सांगत होता. मी तिथे पोहोचले तेव्हा सक्षमला खूप लागलेलं, त्याच्या डोक्यात वार करण्यात आले होते. मेंदूचा भाग बाहेर आला होता. कपाळाच्या जवळ त्याला गोळी लागली होती. त्याच्या बॉडीच्या जवळ गोळांच्या पोंगळ्याही पडल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी दुपारीच अंचलचे भाऊ आणि वडील सक्षमच्या घरी गेले होते. त्याआधी अंचलची आई सुद्धा सक्षमच्या घरी जाऊन आली होती. त्यामुळे सक्षमचा खून करायचं त्याच दिवशी ठरलं होतं का? सक्षमला त्याच्या घरी जाऊन संपवणार होते आणि हे सगळं पोलीस कर्मचाऱ्याने अंचलच्या भावाला भडकवल्यामुळे त्याच दिवशी घडलं का, असे प्रश्न आता समोर आलेत. आता जर हे प्लॅनिंग करून ठरवून घडवलं असेल तर मामिडवार बापलेकांचा राग नेमका कशामुळे होता हा प्रश्न पडतो. आणि अंचलच्या आरोपांनुसार या प्रश्नाचं उत्तर आहे सक्षमची जात. सक्षम बौद्ध होता तर अंचल पद्मशाली समाजाची. अंचलने आरोप केला आहे की माझे घरचे म्हणायचे सक्षम दलित आहे, जय भीमवाला आहे, तो दलित आणि आपण हिंदू, म्हणून हे लग्न होणार नाही. दुसरा कोणी पण लग्न लावून देतो, पण मी सक्षम सोबत लग्न करण्यावर ठाम होते. मग माझ्या घरच्यांनी सक्षमला सांगितलं की जर तुला आमच्या मुलीशी लग्न करायचं असेल तर तुला हिंदू धर्म स्वीकारावा लागेल. सक्षम हिंदू धर्म स्वीकारायला सुद्धा तयार झाला, पण माझ्या घरचे आमच्या लग्नासाठी तयार झाले नाहीत, कारण माझ्या घरचे सक्षमला संपवण्याची फक्त वाट बघत होते, असा अंचलचा आरोप आहे. त्यामुळे हा सगळा प्रकार जातीयच घडल्याचा आणि सक्षमच्या गुन्हेगारीचा, जुन्या वादाचा याला कोणताही आधार नसल्याचं समोर येते. मग असं असताना मामेडवार बापलेक अंचल आणि सक्षम सोबत मिरवणुकीत का नाचले होते? त्यांनी आधीपासून खून करायचं ठरवलं होतं, तर मग 27 तारखेला असं काय घडलं? अंचलच्या आरोपानुसार खरंच यात पोलिसांचा सहभाग आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यात अंचलने आपला भाऊ हिमेश अल्पवयीन आहे, तो काही दिवसात बाहेर येईल, त्याने मला बघून घेईन अशी धमकी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपले वडील आपल्यावर भावनिक दबाव टाकत आहेत असंही अंचलचं म्हणणं आहे.
त्यामुळे आता या घटनेच्या तपासाकडे सगळ्यांचं लक्ष लागले, कारण हा प्रकार फक्त नांदेडला किंवा महाराष्ट्राला नाही, सगळ्या देशाला हादरवणारा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आरोपातून तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवर. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.